बाबा आणि कला दोघंही बिझी असतात हे बघून नैना त्या गोष्टीचा फायदा घेते आणि डायरीमध्ये कलाने जे पैसे ठेवलेले असतात नजर चुकवून ते हळूच पैसे काढते आणि त्यातले पैसे काढून घेते. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बाबा हे कलाला म्हणत असतात की अगं कला, किती करशील दुसऱ्यांसाठी, जरा स्वतःसाठीही करत जा. ते काही नाही, या महिन्यामध्ये दुकानासाठी काहीच करायचं नाही. या महिन्यामध्ये तुझ्यासाठी तू काहीतरी कर. तुझ्यासाठी नवीन कपडे घे आणि तुझी गाडी खूप खटारा झाली आहे तर तिलाही दुरुस्त करून घे. तेव्हा कला म्हणते की नाही बाबा, यावेळी आपल्या नैनाताईचं लग्न आहे, त्यासाठी खूप पैसा खर्च होणार आहे. मला हे सर्व करून नाही चालणार. आणि त्यातल्या त्यात आपल्या नैनाताईचं लग्न त्या अद्वैत चांदेकर सोबत होतंय म्हटल्यावर मला तर खूप टेन्शन आलंय हो बाबा. एकतर तो अद्वैत चांदेकर खूपच उर्मट मुलगा आणि जेव्हा चांदेकरांना आपली खरी परिस्थिती समजेल तेव्हा जर त्यांनी आपल्या आईचा अपमान केला तर. एक वेळ मला कोणी बोललं तरीही चालतं मला, परंतु तुमचा जर कोणी अपमान केला ना तर ते मला अजिबात आवडत नाही. बाबांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं. तर इकडे अद्वैत हा नैनाला कॉल करत असतो. नैनाचा फोन वाजत असतो. तेव्हा कला सांगत असते की अगं नैनाताई तुझा फोन आहे. तेव्हा नैना म्हणत असते की जाऊ दे, वाजू दे, कारण ती तेव्हा नेल पॉलिश लावत असते. आणि मग कला जेव्हा फोन घेते तेव्हा अद्वैतचा तो फोन असतो. अननोन नंबरवरून फोन असतो, त्यामुळे कलाला माहीत नसतं की तो अद्वैतचा नंबर आहे. तर अद्वैत तिकडनं बोलत असतो की कोण बोलताय तुम्ही. कला म्हणत असते की आता फोन तुम्ही केलाय तर तुम्ही सांगा ना तुम्ही कोण बोलताय. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. तितक्यातच नैना येते आणि तिच्या हातातून फोन हिसकावते आणि म्हणते की माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही, माझं मी बघून घेईल काय करायचं ते. बाबांना म्हणते की बाबा चला, मी तुमच्यासोबत स्टॉलवर येते. पहिल्यांदा तुम्हाला थोडा नाश्ता बनवून देते, तुम्हाला नाश्त्यामध्ये मदत करते आणि मग माझ्या जगदंबा भांडारमध्ये जाते. बाबा म्हणतात की ठीक आहे बाई, जर माझं कोणी ऐकणार नाही तर ती कला कुठली. आणि मग देवाजवळचे पैसे घेऊन कला आणि बाबा दोघंही स्टॉलवर जातात. तर इकडे अद्वैत हा नैनासोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की हॅलो, मी अद्वैत चांदेकर बोलतोय. नैना म्हणते की हा बोला ना अद्वैतजी. अद्वैत विचारतो की आधी फोन कोणी उचलला होता. तेव्हा नैना सांगते की अहो फोन तो माझ्या मेडने उचलला होता. अद्वैत नैनाशी बोलत असतो त्यावेळी राहुल तिथे उभा असतो आणि अद्वैतचा फोन तो हिसकावून घेतो आणि म्हणतो की ब्रो, तुला काय हे जमणार नाही, मीच बोलतो. आणि तो नैनाशी बोलायला लागतो की मी राहुल बोलतोय, माझ्याकडे तुमच्यासाठी एक बेस्ट प्रपोजल आहे. तू एकदम छान रेडी व्हायचं आणि मस्त डेटवर जायचं तुम्ही दोघांनी. ॲक्च्युली घरी आता सर्वजण भेटणार आहे आणि मोठ्यांमध्ये तुम्ही काय करणार आहात, त्यामुळे तुम्ही एक काम करा, छान डेटवर जा. तुला काही प्रॉब्लेम आहे का. नैना म्हणते की नाही नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर राहुल मनामध्ये म्हणत असतो की तुला काही प्रॉब्लेम पण असायला नको आहे, कारण हळूहळू आता अद्वैतपेक्षा तुला मी जास्त आवडणार आहे. नैना म्हणत असते की मला एकच प्रश्न पडला आहे की सजेशन तू देतोय, सर्व काही तू करतोयस, मग तुझा ब्रो काहीच का करत नाही आहे. तेव्हा राहुल म्हणतो की अरे माझा ब्रो खूप लाजतो तुझ्याशी बोलायला. आणि नैना, अगं तुझ्याशी बोलायला कुठलाही मुलगा घाबरेल, तू जर डेटवर जायला नाही म्हणालीस तर. आणि तुझ्यासारख्या सुंदर मुलीला विचारायला मनामध्ये गट्स लागतात. तर नैना मनात विचार करत असते की तुझ्यामध्ये आहे ना गट्स, आणि माणसामध्ये गट्स असायला हवे आणि असंच रोमॅन्टिक असायला हवं. नाहीतर अद्वैत एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा फोनवर बोलायला घाबरतोय. राहुल म्हणत असतो की पण नैना, दादाची एक अट आहे बरं का. दादाची अट अशी आहे की तू त्याला तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं आणि तू ट्रीट करायचं आणि पैसेसुद्धा तूच द्यायचे. अद्वैत म्हणत असतो की व्हॉट नॉनसेन्स ऑफ दिस. राहुल त्याला इशारे करून सांगत असतो की तू शांत बस, मी बरोबर करतो. नैना म्हणत असते की असं कसं, जनरली तर मुलंच मुलींना डेटवर घेऊन जातात ना. राहुल म्हणत असतो की नाही नाही, माझा ब्रो जरा वेगळा आहे ना इतरांपेक्षा, तो वेगळा विचार करतो म्हणून. तू रेडी आहेस ना. तर नैना म्हणते की हो मी रेडी आहे. राहुल म्हणतो की ठीक आहे. तरी नैना म्हणते की कुठं भेटायचं वगैरे ना, मी त्यांना मेसेज करून सांगते. आणि एवढं बोलून आता राहुल फोन ठेवतो. तर आता नैनाला मोठा प्रश्न पडलेला असतो की आता अद्वैत चांदेकरला मला डेटवर घेऊन जायचं आहे म्हटल्यावर पैसा तर लागणार, आणि एवढा पैसा मी कुठून आणू. तर इकडे अद्वैत आता राहुलला बोलू लागतो. तो अद्वैत त्याला विचारत असतो की मी तुला कधी म्हणालो की तू नैनाला सांग की तू डेटवर घेऊन जा म्हणून. राहुल म्हणतो की हे बघ अद्वैत ब्रो, तू जरी मोठा भाऊ माझा असला तरी या गोष्टीमध्ये तू माझ्यापेक्षा लहानच आहे.
पण तू टेन्शन घेऊ नकोस, तुझा ब्रो आहे ना. रूल नंबर 1, आजकालच्या मुलींना शाय बॉय आवडतात, त्यामुळे त्यांच्या मनात अजून सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो. आणि रूल नंबर 2 की त्यांना सगळ्या गोष्टी ह्या स्वतःहून करायला आवडतात. आणि सगळ्याच गोष्टी मुलं करतात हे त्यांना आवडतही नाही, मेल डॉमिनन्स वाटतो. आणि जर तू पहिल्याच डेटला जर काहीतरी वेगळं केलं आणि जर तिला पैसे देण्याचा चान्स दिला तर ती ही डेट आयुष्यभर लक्षात ठेवेल. तू माझ्यावर ट्रस्ट कर की ती ऑलरेडी तुझ्यावर इम्प्रेस झाली आहे. तर अद्वैतलाही आता राहुलचं म्हणणं खरं वाटायला लागतं. राहुल मनामध्ये म्हणत असतो की ब्रो, जर तू ट्रीट केलं असतं ना, कदाचित ती तुझ्यावर अजूनच इम्प्रेस झाली असते. पण आता मला माझा गेम जिंकायचा आहे, त्यामुळे तुझा गेम तर व्हायलाच हवा. तर इकडे नैनाला आता पैसे जमवायचे कसे हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि तिला पहिल्यांदा आठवते ती कलाला ती घरात शोधत असते, परंतु कला काय नसते. संगीता म्हणत असते की काय झालं तुला. तेव्हा नैना म्हणत असते की मम्मा, अगं अद्वैत चांदेकरचा फोन आला होता आणि त्याने मला डेटवर बोलवलंय. हे ऐकून संगीताला आनंद होतो, पण संगीता म्हणते की डेट म्हणजे काय असतं. काजू म्हणते की अगं आई, काही पोरपोरी असतात ज्यांना काही कामधंदे नसतात, घरचं जेवण आवडत नाही, ते लोक चकाट्या देत हॉटेलमध्ये फिरतात आणि त्याला डेट म्हणतात, हो की नाही ताई. तेव्हा नैना म्हणते की तू गप्प बस ग. आणि ती संगीताला सांगते की डेटवर म्हणजे आम्ही दोघं कॉफी पीत बसणार आहे हॉटेलमध्ये. संगीता म्हणते की अगं मग काय झालं, जा ना तू त्याच्यासोबत. नैना म्हणते की जा की काय, अगं त्यासाठी बिल द्यावं लागतं आणि तो अद्वैत चांदेकर मला म्हणालाय की बिल मला द्यायचंय. संगीता म्हणते की अगं मग एवढं काय त्याच्यामध्ये, मी देते तुला 100 रुपये, मस्त कॉफी पी. बरं कॉफी काय, वडापावसुद्धा खा, 200 रुपये देते, ठीक आहे. तेव्हा नैना म्हणते की मी काय टपरीवर खायला जात नाहीये, मी एका रिच हॉटेलमध्ये खायला जाते आणि तिथे मी 2 कॉफी आणि थोडंसं खायला जरी घेतलं ना तरी 5,000 रुपयापर्यंत बिल येईल. संगीता म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे आणि असं म्हणून संगीता तिथून जाते. नैना म्हणत असते की ह्या घरात एकच माझी मम्मा आहे जिला माझी काळजी. संगीता येते आणि 2 कॉफीच्या पुड्या घेऊन येते आणि म्हणते की ढॅनटॅन, ही कॉफी घे. काय करायचं, कॉफी तिथे करायची आणि अद्वैत चांदेकरला द्यायची. मी टीव्हीमध्ये बघते ना, बायको आपल्या नवऱ्याला कॉफी बनवून देते. नैना डोक्याला हात लावते आणि म्हणते की अगं मम्मा, तसं नाही आहे, तिथं जे कॉफी ते देतील तेच आपल्याला घ्यावी लागते. संगीता म्हणते की अगं जाऊ दे ना मग, थोडीशी घासाघीस कर. मी नाही का 50 रुपये किलोचे टॉमॅटो 20 रुपये किलोने घेऊन येते, तूही तशी घासाघीस कर. काजू म्हणत असते की हे बेस्ट आहे ताई, तू हेच कर. तर नैना तिला म्हणत असते की काजू तू शांत बसा. काजू म्हणत असते की काय ग, तो अद्वैत चांदेकर आपल्याला लुटायलाच बसलेत. ते जेव्हा बघावं तेव्हा नुसते आपल्याला पैसे खर्च करायला सांगतात. आणि कसला तो अद्वैत चांदेकर एवढा मोठा आहे आणि तरीसुद्धा कॉफीचे पैसे तुला भरायला सांगतोय. संगीता म्हणते की काजू जरा नीट बोल, अद्वैत चांदेकर काय अद्वैत चांदेकर, दाजी येतो तुझा. नैना तिला म्हणत असते की दाजी वगैरे काही म्हणू नकोस, तू फक्त जिजू म्हणायचंस त्याला. संगीता म्हणते की बरं ठीक आहे, अद्वैत चांदेकरचा नंबर आहे ना तुझ्याकडे, मग तू एक काम कर, त्याला सांग की माझी आई तुमच्या घरी आपले लग्नाची बोलणी करण्यासाठी येते म्हणून. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, सांगेल. तर इकडे कला तिच्या बाबांना त्यांच्या स्टॉलवर मदत करत असते. तिथले कस्टमर म्हणत असतात की खरे साहेब, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात, नाहीतर आजकालची मुलं बापाला जास्त मदत करत नाही, तुमची मुलगी करतीये. तेवढ्यातच नैना तिथे येते. नैना कलाला तिथून बाजूला नेते आणि म्हणते की ऐक ना कला, मी तुला शोधत होते, खरं तर मला पैसे हवेत थोडे. कला म्हणते की बरं किती हवेत. नैना म्हणते की फक्त 5,000 रुपये. कला म्हणते की अगं एवढे 5,000 रुपये, म्हणजे पैसे आहे माझ्याकडे, पण मला काजूची फी द्यायची आहे. नैना म्हणत असते की प्लीज ना गं कलू, दे ना. तशी पण ती काजू काय अभ्यास करत नाही, दे ना मला पैसे, खूप गरज आहे मला पैशांची. मला त्या अद्वैत चांदेकरला डेटला घेऊन जायचं आहे. कला म्हणते की ताई अगं मी तुला आता एवढ्या पैशांची मदत नाही करू शकत. तितक्यातच रोहिणी तिथून गाडीमध्ये येत असते आणि ती कलाला आणि नैनाला बोलताना बघते. तर रोहिणीला आता मोठा प्रश्न पडलेला असतो की ह्या दोघी नक्की काय करता इथे. आणि मग कलाचं लक्ष हे रोहिणीकडे जातं आणि कला नैनाला सांगते की ही अद्वैत चांदेकरची आत्या आहे ना. नैना जेव्हा तिला बघते तेव्हा नैना ही घाबरते. नैना तिचं तोंड लपवते आणि म्हणते की काहीही झालं तरी त्यांना सांगू नको की मी होते म्हणून, आणि नैना तिथून पळ काढते. तर रोहिणी जेव्हा गाडीतून खाली उतरते तेव्हा तिला समजतं की नैनाच्या वडिलांचा मिसळचा स्टॉल आहे. काय सासर मिळालंय अद्वैतला.
रोहिणी आता कलाला बोलावून घेते. तर कला म्हणते की मॅडम तुम्ही मिसळ खाणार का? आमच्या इथे आमची फेमस मिसळ आहे कोल्हापूरची. आणि मग कला तिला मिसळ आणण्यासाठी तिच्या स्टॉलवर जाते. तर मागे रोहिणी विचार करत असते की अच्छा, म्हणजे हे बाबा आहेत नैनाचे. तर नैना खरे, बाबा खरे आणि कला खरे, याचा अर्थ कला खरे ही तिची बहीण आहे. अरे वा, काय सासर मिळालंय अद्वैतला. नेहमी अद्वैत परफेक्ट परफेक्ट म्हणून वावरत असतो ना, आता असं काही सासर शोधलं आणि हा काय चॉईस आहे अद्वैतचा. तर रोहिणी कलाला म्हणते की कला ऐक ना गं, अगं मी नंतर येईन कधीतरी मिसळ खायला. आणि रोहिणी आता तिथून निघून जाते. रोहिणी गेल्यावर लगेचच तिथे नैना येते. तर नैना पुन्हा कलाकडे पैसे मागायला लागते. कला तिला सांगत असते की अगं ताई, खरंच माझ्याकडे आता पैसे नाही आहे, मी तुझी आता नाही गं मदत करू शकत. आणि मग बाबांना मदत करण्यासाठी कला बाबांच्या स्टॉलमध्ये कांदा चिरत असते. बाबा आणि कला दोघंही बिझी असतात हे बघून नैना त्या गोष्टीचा फायदा घेते आणि डायरीमध्ये कलाने जे पैसे ठेवलेले असतात, नजर चुकवून ते हळूच पैसे काढते आणि त्यातले पैसे काढून घेते. तर नैना आता तिथून जात असते तेव्हा कला म्हणते की सॉरी ग ताई, तुला पैसे नाही दिले मी. तेव्हा नैना म्हणते की काही नाही, इट्स ओके. आणि खरं तर नैनाने पैसे ढापलेले असतात कलाचे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत हा नैनाला भेटायला चाललेला असतो, परंतु त्याचवेळी अद्वैतची गाडी ही पंक्चर झालेली असते आणि तो म्हणत असतो की आज नैनासोबत माझी पहिली डेट आहे आणि टायर आजच पंक्चर व्हायचा होता का. तेवढ्यातच कला स्कूटीवरनं येते. अद्वैत म्हणत असतो की तू कशाला आली माझ्या डोळ्यांसमोर. कला म्हणते की पहिल्यांदा कॅफेमध्ये कोणीतरी तुझी वाट बघते, त्याचा विचार कर आधी. अद्वैत म्हणतो की कॅफे हा शब्दसुद्धा मी बोललेलो नाही आहे, तुला कसं काय कळलं. कला म्हणते की काय, मी कॅफे बोलले. अरे तुला विसरण्याचा काही प्रॉब्लेम झालाय का, जरा एकदा डॉक्टरकडे चेक करून घे. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव, या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.